आम्हाला न कळवता या दोघींनी लपून टिफिन फिनिश केला. तर लपून का केला असेल चला तुम्हाला सांगतेच. पण त्याच अगोदर इथे सकाळी मी नाश्ता करायला घेतलेला होता. आता आपल्याकडे पाहुणे आले आहेत तर काय करावं याचं टेन्शन जरा जास्त असते. मग काय आम्हाला जेवण मात्र घरी बनवायचं नव्हतं, कारण आम्हाला जायचं होतं ताईकडे. म्हणून इथे ना नाश्त्याला ना मस्त असं छानपैकी बनवायला घेतलं होतं. पण यांचं काय, अमूल्याच्या बाबाचं आणि अमूल्याचं मस्ती चालू होते. मला ना नूडल्स करू देत होते ना काही. तर मस्त असे नूडल्स बनवायला घेतले आणि छान असे नूडल्स झालेले होते माझे रेडी. मग काय आम्ही चौघीच होतो, 4 बाया, आणि 4 बायांनीच आम्ही मस्त नूडल्स फिनिश केले. कर्निकसाठी मला ना न्यायचे होते टिफिनमध्ये नूडल्स. आता हे या दोघींना कळालं होतं की ह्या डब्यामध्ये नूडल्स आहे. मग काय यांनी दोघींनी न कळवता आम्हाला बघा इथे पूर्ण डब्बा फिनिश करून टाकला आणि आम्हाला माहीतच नाही. नंतर माहिती झालं की या दोघी शांततेनं बसल्या होत्या टिफिन फिनिश करत. त्यानंतर आम्हाला जायचं होतं ताईकडे, पण उन्हाळा इतका चालू आहेत ना की गाडीवर बसणं म्हणजे हा म्हणून पहिल्यांदा गाडी पूर्ण थंडी करून घेतली. ताईकडे जात असताना इतकी ऊन लागत होती, म्हणजे मुलांना न्यायचं ना तर खरंच खूप जास्त गुंडाळून आणि जपूनच न्यावं लागतं. त्यानंतर आम्ही ताईकडे पोचल्यानंतर अमूल्याला द्यायचं होतं सगळ्यांना सरप्राईज, कारण तिच्याकडे खूप जास्त चॉकलेट होते, कारण आम्ही येतानीच तिकडून घेऊन घेतलेले होते दुकानामधून. त्यानंतर मुलांचा आम्ही छान बाळांचा आम्ही लाड केला, त्याच्यासोबत खेळलो आणि जेवण करायला होतं. मशरूमची भाजी, जिरे राईस, मस्त छानपैकी जेवण झालं. सगळं क्लीन करून घेतलं. शिवानीनं गॅसचा वटा क्लीन केला आणि मी मात्र इकडे सगळं जे काही आम्ही जेवण केलं होतं ते सगळं पडून होतं ते सगळं क्लीन व्यवस्थित करून घेतलं. आईस्क्रीम तर बनते, कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामधले आईस्क्रीम म्हटलं ना तर एकदम छान आणि टेस्टी लागते. मँगो आईस्क्रीम त्यांनी ऑर्डर केली होती मस्तपैकी. मग ऑर्डर केलेली आईस्क्रीम खाल्ली. माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.